प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वप्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे आमच्या संत सैनिक दलाचं उद्दिष्ट असं राहील। ही विषमता नष्ट करण्यासाठी आमचं कार्य असेल। भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आमचं उद्दिष्ट राहील। जे संविधानाचं प्रियंबल आहे तेच आमच्या चळवळीचा उद्देश असेल। डीजे लावून नाचणं किंवा बेधुंद होऊन नाचणं, विकृतपणे नाचणं या गोष्टीमुळे कुठल्याही पद्धतीने आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट साध्य होत नाही। बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये सांगितलं होतं की माझे पुतळे उभे करू नका, माझ्या प्रतिमा उभ्या करू नका, माझ्या जयंत्या साजरे करू नका। ज्या दिवशी लोक व्यक्तीला पुजायला लागतील त्यावेळेला लोक विचार विसरतील। जर आंबेडकर नावाच्या महामानवाचे आम्ही जर वारसदार आहोत तर त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत आपल्या पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आजही आम्ही एका वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत आता धम्मभूषण सुरेश कसबे, जे या धम्मचक्र बुद्धविहाराचे अध्यक्ष आहेत। त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की लोक म्हणतात की आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळ, परंतु ह्या आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट काय? चळवळ म्हणजे बाबासाहेबांनी जो 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला धम्म दिलेला आहे, त्या धम्मामध्ये आल्यानंतर चळवळीचं पूर्ण स्वरूप ऑटोमॅटिक त्या माणसाच्यामध्ये ग्रहण केलं जातं। जोपर्यंत तो हिंदू महार आहे तोपर्यंत बाबासाहेबांची चळवळ ही भरकटलेलीच राहणार आहे। कारण हे माझं स्वतःचा अनुभवातून मी सांगतो आहे। कारण महामानवाने आपल्याला धम्म दिला, धम्मामध्ये आपलं पंचशीला आहे, पंचशिलाचं पालन केल्यानंतर आपला जो खर्च आहे, जो अनाठायी खर्च होतो व्यसनावर, तो ऑटोमॅटिकली बंद होऊन प्रत्येक कुटुंबानं, कुटुंब प्रमुखानं जर आपल्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आंबेडकरी चळवळीला कामच राहणार नाही। कारण चळवळीतले मुख्य जे आपले घटक किंवा आपले काही नेते आहेत त्यांनी पूर्णतः धम्म स्वीकारलेला नसल्या कारणास्तव त्यांच्या आपल्या समाजाची आज ही वातावात आहे। म्हणून हे महामानवाला पुढची दूरदृष्टी माहीत होती, म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 हा प्युअरली सोन्यासारखा धम्म आपल्याला दिला। पण त्या धम्माचं आचरण नसल्या कारणास्तव आजही समाजाची आपली आंबेडकरी चळवळ ही भरकटलेली आहे। आणि धम्मामध्ये एक संघ पण आहे, ह्या संघामध्ये आलं म्हणजे फुटीरवादी होण्याचा प्रश्नही उद्भवत नाही। अशा पद्धतीनं आपल्या समाज बांधवांना माझी एकच विनंती राहील की प्रत्येकानं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय त्या धम्मावर धम्म आचरणात आणावा। जर तुम्ही धम्मामध्ये आले तर तुम्हाला आपल्या पाल्यांना शिक्षणाची ही मुख्य ही आहे। कारण कोणाचंही या ठिकाणी शेती वगैरे असं कुठलंही नसून यामध्ये आपलं फक्त एकमेव जगण्याचं साधन हे फक्त शिक्षण आहे। आणि म्हणून तर महामानवाने म्हणलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पाषाण करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या समाजाची आताची दशा 8वी 9वी 10वीच्या पुढे एकही विद्यार्थी शिकत नाही, त्याच्यामुळं चळवळ आहे त्याच्यापेक्षा अधोगतीकडे चाललेली आहे। म्हणून शिक्षण हे अति महत्वाचं आहे। चळवळीचं उद्दिष्ट सांगितलं की शिक्षण हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे, धम्माचं आचरण हे उद्दिष्ट आहे, संघाचं सोबत राहणं हे उद्दिष्ट आहे, बरोबर। मग आता हे जर आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट असेल तर आंबेडकर जयंतीला डीजे लावून डीजेच्या तालावरती नाचण्याने हे उद्दिष्ट साध्य होणार आहे का? बिलकुल नाही। कारण हे चळवळीचं जो उद्दिष्ट आहे, माझं तर एक म्हणणं की बाबासाहेबांची जयंती आपण विदाऊट डीजेला 3 लाख रुपये घालवण्यापेक्षा आपल्या महिला भगिनींना जे धम्माचं त्यांना पांढरी साडी वाटप करा। आपल्या मुलांना म्हणजे समाजामधील जे शैक्षणिक परिस्थिती यांची गरीब आहे त्यांची फी भरण्याचा प्रयत्न करावा, त्यांना कपडे, शैक्षणिक साहित्य असं जर दिलं तर खरं उद्देश आपलं महामानवाची जयंती खऱ्या ह्याच्यामध्ये होईल। आणि माझं म्हणणं आहे तुम्ही नाचा, आनंदी उत्सव साजरी करा, पण नाचताना मात्र दारू पिऊ नका। हे उद्देश त्या दिवशी पुरतं तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी ते भानावर ठेवून करावं। आणि लोकांकडून वर्गणी गोळा करूनच आपण त्याच वर्गणीवर आजकट आणि त्यांचाच माणूस वर डीजेवाला 3-4 लाख रुपये घेऊन जातो, दुसऱ्या दिवशी 15 तारखेपासून परत जैसे ती परिस्थिती आपली राहते। म्हणून आपल्या चळवळीचं उद्दिष्ट हे मुख्य शिक्षणावर भर देणं आहे।
तुम्ही आता मला सांगताना सांगितलं तुम्ही की आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट सांगितलं, डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्याने ते उद्दिष्ट साध्य होणार नाही. मग काय केल्याने आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट साध्य होईल असं वाटतं तुम्हाला? आपण भीमभक्त न होता भीम अनुयायी जर झाले तर भीम अनुयायाने म्हणजे महामानवाने जे काय आपल्याला आचरण करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत तो आत्मसात केल्याशिवाय आपली चळवळ साध्य होणार नाही. त्याच्यासाठी महामानवानं म्हणजे भीमभक्त हा 14 एप्रिलला नाचतो, 6 डिसेंबरला रडतो आणि 1 तारखेला शूरवीर होतो आणि निवडणुकीच्या वेळेला भलत्याच ठिकाणी विकला जातो. त्याच्यामुळे आज साधा आपला एक कारपोरेशनमध्ये एवढी लोकसंख्या असूनही एकही नगरसेवक होऊ शकत नाही. ह्याचं कारण फक्त ही संघटित नसल्या कारणास्तव व एकूणचे विचार गल्लोगल्लीत नेता झालेला आहे, घराघरात नेता आहे. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये महामानवाचे विचार परिपूर्ण नसल्या कारणास्तव ही समाजाची अशा या प्रकारे दशा झालेली आहे. तर मुळात म्हणजे आपल्या समाजामधील प्रत्येकानं एकमेकाचे विचारात ऐकून कमी जास्त ही करून आपण एकत्रित राहणं ही पहिला महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकत्रित कधी तुम्ही दाखवू शकताय हे फक्त महामानवानं दिलेलं संविधान आणि ते इलेक्शन लोकशाहीमध्ये एकत्रित दाखवणं हे खरे चळवळीचं मुख्य सूत्र तिथं आहे की ज्या दिवशी इलेक्शन असेल त्या दिवशी आपल्या समाजानं एकत्रित येऊन आपल्या एक नेत्याला निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ते आपला एकत्रित आल्यानं आणि आपला लोकप्रतिनिधी गेल्यानं आपलं उद्दिष्ट आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट साध्य होईल. धन्यवाद कसबे सर. माझ्यासोबत आता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक दिवा बागुल सर आहेत. सर, अनेक जण म्हणतात की आंबेडकरी चळवळ, परंतु या आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट काय आहे? आंबेडकरी चळवळ ही तथागत भगवान बुद्धाच्या विचारातून निर्माण झालेली एक क्रांती आहे. तर खरं तर आंबेडकर चळवळीचं मूळ उद्देश हे आहे की सर्वसामान्य माणूस, मुळात आंबेडकरी चळवळ ही माणसाच्या जीवनाशी, माणसाच्या जगण्याशी आणि माणसाच्या प्रगतीशी निगडीत आहे. ती मानवमुक्तीची चळवळ आहे. खरं तर ती मानवमुक्तीची चळवळ आहे. तिचा उद्देशच माणसाला सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ देणं, माणसाला शोषणापासून दूर करणं, तो शोषला जातोय याची त्याला जाणीव करून देणं, याला आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थानं असं म्हणतात, असं मी समजतो. आता अलीकडे जी चळवळ लोक करतायत किंवा डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचणे, त्याच्यामुळे हे आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट साध्य होणार आहे का? खरं तर बाबासाहेबांनी स्वतःच्या जयंतीला त्यावेळेला 52 साली विरोध केला होता की माझं जय जयकार करण्यापेक्षा मी दिलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा, तिथे तुमचा पराक्रम दाखवा. बाबासाहेब असंही म्हणतात, जर तुम्ही मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्हीच कराल, कोणीही तुमचा उद्धार करायला येणार नाही. बाबासाहेब पुन्हा असंही म्हणतात की भविष्यात असं होऊ नये की महाराजांनी बौद्ध धम्म वाटवला. बाबासाहेबांचे असे कितीतरी कोटिंग आहेत की जे समाजाला डोळ्यात अंजन घालण्यासाठी फार महत्वाचे आहेत. परंतु बाबासाहेबांच्या मूळ, त्यांची जी मानवमुक्तीची जी मूळ संकल्पना होती की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या चतुसूत्रीला आळवण्यासाठी माणसानं पहिल्यांदा शिक्षण घेणं, संघटित होणं आणि संघर्ष करणं हा बाबासाहेबांचा मूळ उद्देश आहे. आज आपण शिक्षण घेतले, आम्ही नोकरी चाकरी करतोय, मस्तपैकी बायकोला सजवतोय, घराला सजवतोय, गाडीला सजवतोय, चळवळीकडे आमचं दुर्लक्ष आहे. म्हणून आग्र्याच्या भाषणामध्ये बाबासाहेब हे स्पष्टपणे सांगतात की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. खरं तर मी तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जे जे आज बाबासाहेबांच्या विचारानं पुनीत होऊन ज्यांनी शिक्षण घेतलं, जे चांगल्या पदावर आहे, मग कुठल्याही पदावर का असणार, परंतु जे कमवतात, यांनी जरी चळवळीसाठी आठवड्यातून 2 तास जरी वेळ दिला तरी बाबासाहेबांची चळवळ सामान्य माणसापर्यंत पोहोचल याच्यात खात्री आहे. परंतु ती पोहोचली नाही, बाबासाहेबांची चळवळ पोहोचली नाही, हे फार मोठं दुःख आहे. मग बाबासाहेबांची चळवळ मग नेमकं काय? बाबासाहेबांची चळवळ म्हणजे काय? मग बाबासाहेबांचं काय दाखवायचंय? तर बाबासाहेबांचं दाखवायचं हे आपल्याला समाजाला की बाबासाहेबांनी त्यांचं आयुष्य समाजासाठी कसं व्यतीत केलं.
बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या चळवळीची मूळ संकल्पना काय होती? लोकांना त्या अंधारातून प्रकाशात कसं आणायचंय, लोकांना स्वायत्तेकडे कसं आणायचंय, लोकांचं राहणीमान, लोकांचं जीवनमान कसं उंचवायचंय. स्त्रियांच्या बाबतीत तर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले की मी समाजाचा उद्धार झाला किंवा समाज फार मोठा झाला असं केव्हा समजतो, तर त्या समाजातल्या स्त्रियांचा किती सहभाग आहे त्याच्यावर समाजाची प्रगती मी मोजतो. म्हणजे बाबासाहेब प्रत्येक बाबतीत जरी सांगतात, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेब वेगळं सांगतात. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेब त्यांना संदेश देतात की तुम्ही आज कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीनं या यशावर तुम्ही यश कसं पादाक्रांत केलं पाहिजे आणि तुम्ही समाजाच्या उपयोगी कसं पडलं पाहिजे. तुमच्या कमाईचा एक आणा, शेवटचा आणा हा समाजासाठी कसा गेला पाहिजे, ही तर खरी बाबासाहेबांची चळवळ आहे. आणि खरं तर बाबासाहेबांची चळवळ ही एका जातीसाठी नाहीये. बाबासाहेबांची चळवळ एका जातीसाठी नाही, एका वर्गासाठी नाही, एका प्रांतासाठी नाही. बाबासाहेबांची चळवळ ही समग्र वाङ्मय जर आपण म्हणतो तर बाबासाहेब समग्र मानवमुक्तीचा विचार करतात. सगळ्या प्रकारच्या मानवमुक्तीचा विचार करतायत. माणसाचं शोषण होऊ नये, आपण शोषलं जातोय याची त्याला जाणीव व्हावी. त्याच्या अगोदर बाबासाहेब हे सांगतात मुद्दाम की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करणार नाही. हे जे महत्वाचे आहेत हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. परंतु एवढ्या 20-25 वर्षाच्या या कालखंडामध्ये जेव्हा आम्ही आता मी महाराष्ट्रभर हिंडतो, बाहेरच्या देशातही हिंडतो, बाहेरच्या राज्यातही हिंडतो, परंतु कधी कधी खूप वाईट वाटतं, फार वाईट वाटतं. उदाहरण देतो, 1-2 वर्षापूर्वीचं उदाहरण देतो की अक्षरशः म्हणजे बाबासाहेबांचं तस्वीर लावलेली आहे मोठी आणि त्या कटआउटच्या पुढे डीजे लावलेला आहे आणि तिथे मुलं नाचतायत. मला आनंद वाटतो, ते नाचतायत तोपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर मला असंही जाणवलं की त्यातले बरेचसे पिलेले होते. मला समाजाला हा प्रश्न विचारायचा आहे. मला उद्या कोणी नावं ठेवलं तरी चालेल, पण समाजाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, बाबासाहेबांच्या चौथऱ्याची विटंबना झाली, तर बौद्ध समाज रस्त्यावर येतो. मग बौद्ध समाज जर जयंती करत असेल आणि तो जर बाबासाहेबांच्या तसबिरी पुढे दारू पिऊन नाचत असेल तर हा बाबासाहेबांचा अपमान नाही का? आम्ही त्याकडे सुद्धा आम्ही पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. ज्या बापानं बडीसोप कधी तोंडात घातली नाही त्यानं केवळ आणि त्याला एकच व्यसन होतं, ते म्हणजे वाचन, वाचन आणि वाचन. जगात पुस्तकासाठी घर बांधणारा एकच माणूस आपल्या आशिया खंडात आहे, त्याचं नाव आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग जर आम्ही आंबेडकर नावाच्या या माणसाचे जर आम्ही वारसदार आहोत, जर आंबेडकर नावाच्या महामानवाचे आम्ही जर वारसदार आहोत, तर त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि आज आंबेडकरी चळवळीच्या विरुद्ध, बुद्धाच्या विरुद्ध आणि एकूणच समतेच्या विरुद्ध इथली व्यवस्था काम करत असताना, तुमच्या भाकरीचे प्रश्न निर्माण झाले असताना, तुमच्या शिक्षणावर गदा आली असताना, तुमचं एकूणच तुम्हाला अमानवी जीवनाकडे ते ढकलत असताना आजही आंबेडकरी चळवळीतला माणूस जागा का होत नाही? त्यानं बाबासाहेबांचं बोट धरून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराकडे तो का येत नाही याची फार मोठी चिंता आहे मला. हे व्हायला पाहिजे. हे जर आज झालं नाही तर उद्या समाजाचं फार मोठं वाटोळ आहे. म्हणून त्या डीजे पासून समाजाची मुक्तता होईल का नाही याच्याबद्दल आपल्याला गांभीर्यानं विचार करावा लागेल. आणि आंबेडकरी चळवळ ही नाचण्याची नाहीये, ती वाचण्याची आहे, अनुसरण्याची आहे, ती विचार करण्याची आहे. कारण तथागत भगवान बुद्धाच्या विचाराच्या मुशीतून घडलेली चळवळ आहे. ती मानवमुक्तीची चळवळ आहे. ती छत्रपती शिवरायांच्या विचारातून घडलेली आहे, ती कबीरांच्या विचारातून घडलेली आहे, ती फुलेंच्या विचारातून घडलेली आहे, ती तुकोबाच्या विचारातून घडलेली आहे. या सगळ्या महामानवाच्या विचारातून ती घडलेली चळवळ आहे. आणि त्या चळवळीला अशा पद्धतीनं अपमानित करणं किंवा तिचं स्वरूप बदलणं,
किंवा जे मला वाटतं तेच बरोबर आहे असं म्हणणं हा दुराग्रह ठरू शकेल. म्हणून समाजानं आज तरी निदान डीजे वाल्यांनी तरी याचा निश्चितपणे विचार करावा. आणि मी तर गेल्या 2-4 वर्ष 4-5-6 वर्षापासून जेव्हा मला व्याख्यानाला बोलवतात तेव्हा त्यांना मी पहिले विचारून घेतो की आजला डीजे आहे का. जर आजला डीजे असेल तर आज मी व्याख्यान देणार नाही, मी दुसऱ्या दिवशी देतो. त्यामुळे मी काही ठिकाणी जाणं सुद्धा टाळलंय की ज्या ठिकाणी डीजे असेल त्या ठिकाणी व त्या दिवशी तरी जायचं नाही, मी दुसऱ्या दिवशी जातो. सर, तुम्ही आता आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट सांगितलं आणि हे नाच गाण्यानं किंवा डीजे लावल्यानं ते उद्दिष्ट साध्य होणार नाही असंही म्हणालात तुम्ही. तर मग आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा उपाय काय आहे? आजला मी जे पाहतो, काल परवाच्या एका कार्यक्रमात मी सुद्धा पाहिलं, मला ते फार वाईट वाटलं. काय आजला ज्या काही नृत्यांगना आहेत, नृत्यांगना ज्या आज अगदी वेगळ्या अवस्थेमध्ये त्या नृत्यांगना दिसतात, बऱ्याचशा आहेत. मग ते गौतमी पाटील आहे, हिंदवी पाटील आहे, अमुक पाटील आहे. तर मग ते सगळ्याच त्या चांगल्या नृत्यांगना आहेत. त्यांच्या कलेबद्दल मला काही दोष द्यायचा नाही किंवा त्यांना वैयक्तिक मला काही तोशीस लावायची नाही. परंतु आंबेडकरी चळवळीतल्या लेकरांनी नाच गाण्यासाठी त्यांना आणावं. पाठीमागच्या बाजूला बाबासाहेबांची तस्वीर असते आणि त्या पुढे नाचतात. आपल्याला हेही समजलं पाहिजे की बाबासाहेबांनी, पठ्ठे बापूरावांनी जेव्हा बाबासाहेबांना पैसे द्यायचं कबूल केलं की मी चळवळीसाठी तुम्हाला पैसे देतो, त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे की माझ्या आया बहिणी नाचून जर तुम्ही तो पैसा मला देत असाल तर त्याचा छडाम देखील मी घेणार नाही. बाबासाहेबांचे हे काही काही प्रसंग आपल्या काळजावर कोरले पाहिजेत. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीचा जे काही ज्या पद्धतीनं वाहत चाललेली, या वाहण्याच्या भागापासून चळवळीतून थोडस बाजूला व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद सर. आपण माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णासाहेब बोदडे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जी चळवळ निर्माण झाली त्या आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट काय आहे, काय वाटतं तुम्हाला? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युग प्रवर्तक आहेत. ही जी बाबासाहेबांच्या विचारांची जी चळवळ आहे त्या चळवळीने ही बाबासाहेबांच्याच ह्या विचारांची जी गंगा आहे ती गंगा पुढे प्रवाहित करायला पाहिजे, हे खऱ्या अर्थानं. कारण हा मानव हिताचा विचार आहे. बुद्धांचा, फुलेंचा, शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, संत गाडगे महाराजांचा जो विचार आहे हा मानवतावादी विचार आहे, मानव हितांचा विचार आहे. आणि बाबासाहेबांचे जे अनुयायी ही त्यांची चळवळ जी आहे त्यांनी ही मानव हिताच्या चळवळीला आणि मानव हितासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी पहिल्यांदा या महापुरुषांचे विचार हे आत्मसात करायला पाहिजेत. म्हणून जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करायला पाहिजे. कारण त्याने वाचण्याने जो वाचेल तोच पुढच्या काळात वाचणार आहे. कारण ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर जे जे देश आज जागतिक पातळीवरती त्यांना सर्वोत्तम देश आहेत किंवा सर्वोत्कृष्ट देश आहेत किंवा त्यांना महासत्ता म्हटलं जातं, हे सगळे ज्ञानाच्या बळावर झालेले आहेत. ते वैज्ञानिक ज्ञान असेल, ते अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, ह्या सगळ्या ज्ञानाचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे महानत्व आहे हे संपूर्ण ज्ञानात व्यापलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानाचा म्हणजे या महापुरुषांचे विचार जो अर्जन करेल, जो प्राशन करेल, त्या चळवळीचं हे उद्दिष्ट असायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार हा त्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढे नेण्यासाठी जे आपल्याला वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यातून पुढे न्यावं अशी अपेक्षा आहे. आता हे जर बाबासाहेबांच्या चळवळीचे उद्दिष्ट जर हे असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ते डीजेच्या तालावर नाचण्यामध्ये त्यालाच ते लोक बाबासाहेबांचे उद्दिष्ट जर समजत असतील तर मग हे असं केल्यानं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे का? मी त्यासाठीच म्हणालोय की ह्यांना आपल्याला प्रबोधन करावं लागेल. बाबासाहेबांच्या जन्माचा आनंद सर्वांना आहे आणि त्याच्यातून माझ्या मनात एक उत्साह निर्माण होतो ना, त्या उत्साहात मी एक म्हणजे माझा डान्स करत असेल तो एक काही क्षणापुरता हे आहे. कारण तो बाबासाहेबांमुळे मी आहे. भीमामुळे झालं माझ्या जीवनाचं सोनं, हे सोनं माझ्या बाबासाहेबांच्या मुळे झालेलं आहे. म्हणून तेव्हा मला तो संचार आहे. परंतु त्याचं डीजेत रूपांतर करणं आणि पूर्ण जयंती ही डीजे मध्ये करणं
हे उचित नाही, बाबासाहेबांच्या विचाराला धरून नाही. आणि म्हणून ह्या तरुण पिढीने हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला 100 विद्यार्थी घडवायचे, 1000 विद्यार्थी घडवायचे आणि जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडवायचे, त्याच्यासाठी योगदान द्या. हा जो निधी आपण म्हणजे यामध्ये खर्च होतोय तो बचत करून त्याच्याऐवजी पुस्तकं निर्माण करा. त्याच्याऐवजी अत्याधुनिक जे काही आता तिथं प्रणाली आहे, म्हणजे कॉम्प्युटर असतील किंवा सॉफ्टवेअर असतील, त्याच्या माध्यमातून बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे विचार आणि ह्या चळवळी महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत नेणं ही खऱ्या अर्थाने त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलेलं त्यांना अभिवादन असेल. बरं, तुम्ही डीजेच्या तालावर नाचून ते उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, तर मग ते कसं होईल असं वाटतं तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासिका सुरू करावे लागतील, त्याच्यासाठी ज्ञानाचे केंद्र उघडावे लागतील, त्यासाठी शाळा कॉलेजेस सुरू करावे लागेल. कारण शाळा कॉलेजेस मधलं आजचं शिक्षण हे महागलेलं आहे. आणि अशा वेळी जर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काही तरुणांनी, काही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे शाळा कॉलेजेस, महाविद्यालय, टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट सुरू केल्या तर खऱ्या अर्थाने एक ज्ञानाचं केंद्र उभारता येईल. आणि ते ज्ञानीय व्यक्तिमत्व घडवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत आणि ते प्रत्येकाने करावा. आणि हा जो खर्च आपण व्यर्थ या ठिकाणी खर्च करतोय तो वाचवून अशा प्रकारची प्रत्येकाने एक तरी शाळा सुरू करावी, एका मंडळाची एक शाळा सुरू करावी, एका मंडळाने एक कॉलेज सुरू करावं, त्याने इंजिनिअरिंग कॉलेज करावं, मेडिकल कॉलेज करावं, टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट सुरू करावी. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हाताला काम द्यायला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यालाही मेंदूलाही काम द्यायला पाहिजे. आणि ज्याचं डोकं म्हणजे मेंदू आणि मनगट जो व्यवस्थितपणे ठेवेल तो खऱ्या अर्थाने ही चळवळ पुढे नेईल. आणि त्यासाठी अशा प्रकारची जयंती म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची क्रांती आपल्याला पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. माझ्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत मानव कांबळे आहेत. आंबेडकरी चळवळ असं म्हणत असताना या आंबेडकरी चळवळीचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं उद्दिष्टच असं आहे की या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत सुविधा सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजे. ती देण्याची जबाबदारी राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची आहे किंवा शासन व्यवस्थेची आहे. आणि हे त्यांच्या चळवळीमधनं आपण असं समजलं पाहिजे की बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, मग तो पहिल्या गोलमेज परिषदेपासून 3ऱ्या गोलमेज परिषदेपर्यंत असेल किंवा बाबासाहेबांनी आर्थिक रचनेच्या आधारावर जो प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या संपूर्ण जगाला एक नवीन आर्थिक दृष्टिकोन दिला. माणसाची सर्वांगीण प्रगती अर्थात शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती, त्याचबरोबर सामाजिक प्रगती ही सामाजिक समतेच्या आधारावरच झाली पाहिजे. समरसता नव्हे, समतेच्या आधारावरच ती झाली पाहिजे, बंधुत्वाच्या आधारावरच ती झाली पाहिजे. आणि तो विचार पुढे नेणं हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ आहे. हे तुम्ही आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट हे तुम्ही सांगत आहात. तर मग आता आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जो ते डीजे लावला जातो, डीजेवरती कर्णकर्कश आवाजामध्ये किंवा ते धुंद होऊन नाचलं जाते, त्याच्यात हिंकस अशा प्रकार घडले जातात. मग हे जर असं होत असेल तर बाबासाहेबांचा उद्देश जो आहे तो पूर्ण होईल का? हा अतिशय म्हणजे महत्वपूर्ण प्रश्न आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये सांगितलं होतं की माझे पुतळे उभे करू नका, माझ्या प्रतिमा उभ्या करू नका, माझ्या जयंत्या साजरे करू नका. आणि बाबासाहेब संविधान सभेमध्ये शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तिपूजेला महत्व मिळता कामा नये. ज्या दिवशी लोक व्यक्तीला पूजायला लागतील त्यावेळेला लोक विचार विसरतील आणि मग केवळ व्यक्ती महात्म्य वाढत राहील आणि त्या व्यक्ती महात्म्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मग त्याच्यावरनं अनेक दंतकथा निर्माण होतील आणि हा विचारच पूर्णपणे बाजूला पडेल. हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं. पण आपण हे विसरून गेलो. आपण आता काय करायला हवंय, जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असं असतं, भला मेरी कमी से तुम्हारी कमी सफेद कैसी, ही स्पर्धा जी लागलेली आहे ना, आणि स्पर्धा ती अशी अनावधान लागलेली नाही.
मग आपण गणेशोत्सवामधला जो हे पाहतो, उन्माद पाहतो, शिवजयंतीमधला जो उन्माद पाहतो, किंवा इतर धार्मिक कार्यक्रमामधला जो उन्माद पाहतो, आणि ते असं ते आपण ते स्वीकारत असताना ते आम्हाला चॅलेंज आहे असं वाटतं. आम्हाला कोणी आव्हान देते का असं प्रत्येकाला वाटतं. ते आव्हान नाही आहे, ते तुमच्या प्रगती. तुम्ही जर ते आव्हान म्हणून घेतलं किंवा ते तुम्ही जर तुम्हाला चॅलेंज म्हणून जर घेतलं किंवा तुम्हाला ते खिजवतात असताना जर वाटत असेल तर ते डोक्यात काढून टाका. आपण केवळ बाबासाहेबांची अनुयायी असं नव्हे, तर बाबासाहेबांनी ज्या तथागतांचा विचार आम्हाला दिला, बहुजन हिताय, बहुजन सुखाय आणि सर्वांना समान न्याय, हा बाबासाहेबांनी तथागतांकडून घेतलेला विचार आमच्यापर्यंत धर्मांतरानंतर पोहोचवला. आम्ही ते विसरत चाललो. आम्ही केवळ बाबासाहेबांना राजकीय दृष्टिकोनातून लक्षात ठेवायला लागलो. बाबासाहेबांनी सांगितले की सत्तेच्या चाव्या तुमच्या ताब्यामध्ये घ्या, आणि सत्तेच्या चाव्या ताब्यात घ्यायच्या म्हणजे केवळ राजकीय मार्गानेच घ्याव्या लागतात, अशा पद्धतीचा एक समजामध्ये आपला समाज राहतो आहे. आणि मग राजकीय सत्ता मिळवायची असेल तर एक तर स्वतःला आपली स्वतःची ताकद वाढवावी लागेल, पण संख्येची मर्यादा, लोकसंख्येची मर्यादा हे जर पाहिली तर मग या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला जर सत्तेवर जायचं असेल किंवा सत्तेची चावी आपल्या हातामध्ये घ्यायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला सगळ्यात मोठा जो उपाय आहे तो आहे शिक्षण. शिक्षण घ्या, स्वतःची प्रगती करा, त्याचबरोबर समाजाची प्रगती करा. समाजाची प्रगती तुम्ही करणं हे तुम्हाला बंधनकारक असं बाबासाहेब सांगतात. तुम्ही हे जयंतीचा उन्माद तुम्ही सांगितलेला आहे, जयंतीच्या अनुषंगाने केले जाते, तर त्याचा तुम्हाला विरोधच आहे तुमचा, बरोबर. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं जर उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्याच्यावरचा उपाय काय आहे? याच्यावर आता लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. जे कार्यकर्ते आहेत, उत्साही कार्यकर्ते असतात, उत्साहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतात, पण त्यांना समजावून सांगावं लागेल. बाबासाहेब खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतील, बाबासाहेबांचे विचार पोहोचवावा लागेल, आणि ते करण्यासाठी प्रक्रिया थोडीशी मोठी आहे. कदाचित लोकांना असं वाटेल की आम्ही एकदा जयंती साजरी करतो वर्षातून एकदा, आम्ही जर बाबासाहेबांच्या नावानं नाचवतो, तुम्हाला तुमच्या पोटात दुखायचं कारण काय असं म्हणतात. आम्ही 364 दिवस बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये घेऊन फिरतो, एक दिवस आम्ही फक्त डोक्यावर घेऊन फिरतो बाबासाहेबांना, तर तुमच्या डोक्यात तुम्हाला ते वाईट वाटायचं कारण काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक लोक विचारतात. ज्यावेळेला मी असं म्हणतो की हिडीच नृत्य नको, अश्लील गाणी नको, हे नाच नको, हे गाणी नको, अशा पद्धतीनं ही पिढी बर्बाद होते, त्या पिढी बर्बाद व्हायला ह्या जयंतीचं कारण होता कामा नये, हे ज्यावेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला लोक किंवा जे उत्साही कार्यकर्ते असतात ना, त्यांना असं वाटतं की जणू काय आम्ही त्यांच्या सगळ्या प्रतिभेवरच हल्ला करतो की काय असं त्यांना वाटतं. प्रतिभा तुमची या नाचण्या गाण्यामध्ये नाही ना, प्रतिभा तुमची ह्या सगळ्या तुमच्या शरीराचे अंगविक्षेप करणं किंवा मोठमोठ्याने डीजे वाजवणं किंवा ते नवीन काहीतरी आलेले प्लाझ्मा नावाचं ते यंत्र एक आलंय, त्या प्लाझ्माद्वारे त्या लोकांना त्रास होतो, जो लोकांना त्रास होतो त्याच्यामधनं लोकांना जी अस्वस्थ निर्माण होते, आरोग्यावर परिणाम होतात, सगळे परिणाम होतात. हे सगळं जर लक्षात घेतलं ना तर मग आपली सामाजिक समज, आपली वैचारिक समज, बाबासाहेबांचा खरा विचार जो आहे तो विचार पुढे नेण्याची जी समज आहे ती विस्तारित करावी लागेल. ते लोकांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. त्याला त्रास होईल कदाचित, पण ते पोहोचवावं लागेल. आणि ते कोण करू शकतं तर सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये आघाडीवर आंबेडकरी विचारच असतो, आंबेडकरी जनताच असते. त्यांना सहज समजू शकेल. फक्त त्यांच्या डोक्यामधून हे काढून टाकलं पाहिजे की केवळ आंबेडकर जयंतीबद्दलच आपण बोलतोय असा भाग नाही. आपण गणेशोत्सवाच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलतो हेच, आपण शिवजयंतीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपलं हेच म्हणणं आहे. आपल्या विविध रस्त्यावर जे मोठे जाहीरपणे जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या धार्मिक कार्यक्रमामधनं जे सगळ्या प्रकारचं जे अनैतिक सगळ्या प्रकारची जी कृत्य होतात त्या सगळ्याला आपला विरोध आहे. आपला केवळ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अशा पद्धतीनं ती जी हिडीस पद्धतीने साजरी होते तिला विरोध नाही. संपूर्ण समाजाच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आणि ते बोलण्याचं सामर्थ्य सुद्धा किंवा बोलण्याचं धाडस सुद्धा आम्हाला बाबासाहेबांच्या मिळालं आहे. बाबासाहेबांनी हे संविधान जे लिहिलं किंवा संविधान जे दिलं ते या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक धर्माच्या लोकमानसासाठी, प्रत्येक जातीच्या माणसासाठी, अगदी एवढंच नव्हे तर मी तर नेहमी सांगतो की या देशातल्या जलजंगल जमिनीवरचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी या सर्वसामान्य लोकांना या संविधानाच्या द्वारे दिला. प्रत्येक माणसाला संविधान समजून घेतलं पाहिजे आणि तो प्रयत्न जर आपण केला प्रामाणिकपणे तर मला खात्री आहे
की बदल होणार, वेळ लागेल कदाचित, पण बदल होणार. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. किमान बाबासाहेबांच्या चळवळीचा विचार तर मी करत असताना मी हा विचार करतो, केवळ जाती अत्याचार झाला किंवा कुठल्या झोपडपट्टीवर हल्ला झाला किंवा आणखी काही गोष्टी घडल्या, अपमान झाला म्हणून प्रतिक्रिया देणं हे तिथपर्यंत ठीक आहे, परंतु एकूण समाज परिवर्तन दृष्टिकोनातून इतर समाजामध्ये सुद्धा ज्यावेळा अन्याय अत्याचार होतो त्यावेळा उठतो तो आंबेडकरी समाज उठतो. त्याच्यामुळं आंबेडकरी समाजाबद्दल, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बद्दल, आंबेडकरी विचारवंतांच्या बद्दल, आंबेडकरी लेखकांच्या बद्दल, आंबेडकरी सांस्कृतिक कलाकारांच्या बद्दल सुद्धा मला विश्वास आहे की ते हे लोक ही चळवळ पुढे नेतील. माझ्यासारखा कार्यकर्ता त्याच्यामध्ये जे काही योगदान देता येईल माझ्या ऐपतीप्रमाणे ते द्यायची तयारी ठेवून निष्ठेने हे जर काम केलं आपण तर नजीकच्या काळामध्ये याच्यामध्ये बदल आपल्याला नक्की दिसतील. तो प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. धन्यवाद कांबळे सर. माझ्यासोबत निवृत्त अधीक्षक अभियंता आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सूर्यवंशी माझ्यासोबत आहेत. आपण बघतोय सर, समाजामध्ये आंबेडकरी चळवळ असं म्हटलं जातं की आंबेडकरी चळवळ, कोणताही कार्यकर्ता म्हणतो की आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळ, परंतु ह्या आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट काय आहे, काय सांगाल तुम्ही? आंबेडकरी चळवळ ही आपले जे महापुरुष आहेत, महामाता आहेत, यांनी जे आता त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण काम केलेलं आहे ते कार्य आपल्याला पुढे चालवायचं, त्यालाच आंबेडकरी चळवळ म्हटलं जातं. त्यांनी त्याचं उद्दिष्टच असं आहे की सामान्य माणसाला चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींबरोबरच निर्भय असं जगणं सहज शक्य झालं पाहिजे. आणि त्या निर्भय जगण्याबरोबरच त्याला स्वतःची उन्नती करता आली पाहिजे, सहजासहजी ते जमलं पाहिजे. हेच त्याचं उद्दिष्ट असू शकतं. जर आंबेडकरी चळवळीचं हे उद्दिष्ट असेल तर आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं खूप मोठे डीजे लावले जातात. त्या डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचतात. असं केल्याने आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य होईल का, काय वाटतं तुम्हाला? असं डीजे लावून नाचणं किंवा बेधुंद होऊन नाचणं, विकृतपणे नाचणं या गोष्टीमुळे कुठल्याही पद्धतीने आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट साध्य होत नाही, कदापि होणार नाही. कारण आपल्याला जे साध्य करायचंय तेच आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, आपण इतरांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी आपण काम केलं पाहिजे, ना की इतरांना आपल्यामुळे त्रास व्हावा. आणि मुळातच हे डीजे किंवा इतर गाणे लावणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नाचणं हे काय आंबेडकरी समाजाचे संस्कार दाखवण्याचा प्रकार नाहीये. हे उलट आपण जे चुकतोय हे सगळ्यांसमोर दाखवतोय, ते टाळलं पाहिजे. मुळातच बाबासाहेबांनी आणि एकूणच बौद्ध धर्मांनी, त्यांनी दिलेल्या बौद्ध धर्माने आपल्यावर चांगले संस्कार केलेत. आपला समाज चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करतोय, त्याची उन्नती होते हे दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी डीजे किंवा नाच गाणे हा त्याचा मार्ग असू शकत नाहीत. उलट जयंतीनिमित्त आपल्या महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर किती चाललोय, काय शिल्लक आहे, आपल्या काय चुकी आहेत याचं आत्मपरीक्षण आणि त्याचा हिशोब लावण्याचा तो दिवस आहे. हे गांभीर्याने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाच गाण्याने ते साध्य होत नाही. मुळातच असं केल्याने नंतरची जी आता छोटी मुलं आहेत त्यांच्या समोर तुम्ही काय आदर्श दाखवताय? जयंती असली म्हणजे नाचणं, जयंती असली म्हणजे कुठंतरी कोणीतरी दारू पिऊन येणं, हे तुम्ही जर त्यांच्या समोर आदर्श ठेवत असाल तर ते फार मोठी चूक आहे. समाजाचा आणि एकूणच जी आपले महापुरुष आहेत त्यांच्या विचारांच्या विरोधात तुम्ही जाताय, हे असं दिसून येईल. बरं, तुम्ही आता म्हणालात की असे डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे त्याच्याने आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. तर मग आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्याच्यावर काय उपाय आहे, काय वाटतं तुम्हाला? ते एकदा मला वडील खांद्यावर घेऊन जयंतीला घेऊन गेले होते आणि तिथे चांगली जयंती ती साजरी झाली होती. ती आजही माझ्या लक्षात आहे. म्हणजे जसं आदर्श जयंती साजरी करणं गरजेचं आहे. आदर्श जयंती म्हणजे काय, तर त्या दिवशी आपण विचार, महापुरुषांचे विचार, चांगल्या वागणं, नंतर मुळातच इतरांना त्रास न होता आपण समाजाचं प्रबोधन करणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे.
मुंबईमध्ये एक चांगला उपक्रम झालेला आहे की ज्या योगे तिथे आदर्श जयंती जे साजरी करतात त्यांना बक्षीस दिलं जातं त्या मंडळाला. त्यासाठी त्यांनी जवळजवळ 150 मुद्दे काढलेले आहेत लहान मोठे. त्याच्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे वर्षभर तिथे कोणत्या पद्धतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात, तरुण मुलं तिथं उपलब्ध आहेत का, तरुण मुलांची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे का, की फक्त ज्येष्ठ मंडळी आणि तेही विहाराला कुलूप लावून जाणारे अशा पद्धतीचे आहेत का. या सगळ्या क्रायटेरिया आहेत आणि मुळातच लहान मुलं आणि तरुण मंडळी यांच्या हातात उद्याचा हा समाज जाणार आहे आणि तेच उद्याची ती जयंती साजरी करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर ती आदर्श जयंती होणं गरजेचं आहे. असे क्रायटेरिया लावून जर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात, इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विचार आहे, सर्व मान्यवरांचा बरोबर बैठक घेऊन आम्ही आदर्श जयंतीचे बक्षीस जाहीर करणार आहोत आणि त्याच्यासाठी वर्षभर त्याची नोंद ठेवणार आहोत. आणि त्याच्यामुळे हा एक प्रयत्न आहे की जयंतीच्या साजरी करण्यामध्ये एक आमूलाग्र असा बदल होईल आणि जो आवश्यक आहे. समाजाचं दर्शन आहे. आपण जेव्हा रस्त्यावर येतो जयंती साजरी करण्यासाठी तेव्हा आपल्या समाजाच्या तो दर्शन आहे, आपला समाज कसा प्रोग्रेस झालेला आहे ते त्यातून दिसतंय. त्यामुळे आपण जयंती सुद्धा त्याच पद्धतीने साजरी केली पाहिजे. धन्यवाद सर. आता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी अख्खं आयुष्य सामाजिक क्षेत्रामध्ये घालवलेलं आहे आणि लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी घालवलेलं आहे, असे SL वानखेडे सर माझ्यासोबत आहेत. सर, आपण बघतोय की आता समाजामध्ये आंबेडकरी चळवळ असं म्हटलं जातं, परंतु आंबेडकरी चळवळ ह्या चळवळीचं उद्दिष्ट काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली ज्या वेळेला समता सैनिक दल तयार केलं, विशेषतः महाडच्या सत्याग्रहाच्या काळात, तर त्या समता सैनिक दलाची बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेचं उद्दिष्टच बाबासाहेबांनी एक असं लिहिलेलं आहे की आमच्या समता सैनिक दलाचं उद्दिष्ट असं राहील की या देशामध्ये धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर एक वर्णव्यवस्था आहे आणि ही वर्णव्यवस्था विषमतावादावर आहे आणि ही विषमतावादी वर्णव्यवस्था या देशातल्या पीडित लोकांना म्हणजे गुलाम बनवण्याचं काम करते. तर या विरोधामध्ये आमचं कार्य असेल, ही विषमता नष्ट करण्यासाठी आमचं कार्य असेल. त्याचबरोबर बाबासाहेब पुढे असं म्हणतात की या विषमतावादाला प्रखर विरोध करण्याचं काम आणि लोकांना जागृत करण्याचं काम हे समता सैनिक दलाचं असेल. म्हणजे असं त्यांनी त्यांच्या उद्दिष्टामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 54 साली भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली. 55 साली ते रजिस्टर्ड झाली आणि त्या भारतीय बौद्ध महासभेच्या म्हणजे त्यांनी जे हे लिहिलेलं आहे, संविधान लिहिलेलं आहे, ज्याला आपण घटना म्हणतो, त्या घटनेच्या कलमामध्ये सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आमचं उद्दिष्ट राहील. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली म्हणजे 30 जून 1956 रोजी दिल्ली येथे एक शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्तीची घोषणा केली आणि ती सर्वांत मान्य झाली. आणि घोषणा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता आम्ही रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार आहोत अशी घोषणा केली. आणि मग बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची घटना सुद्धा त्या काळात लिहिली. तर त्या घटनेच्या जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्येच बाबासाहेब असं म्हणतात की जे संविधानाचं प्रिएम्बल आहे, संविधानामध्ये जे काही उद्देशिका लिहिलेल्या आहेत तेच आमच्या चळवळीचा उद्देश असेल असं स्पष्ट बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आजही ते उपलब्ध आहे. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांच्या चळवळीचं उद्दिष्ट हे जे प्रिएम्बल आहे की आम्ही भारताचे लोक भारताच्या सार्वभौम आणि लोकशाही गणराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करू, हेच उद्दिष्ट आमचं राहील असं बाबासाहेब म्हणतात. त्याचबरोबर बाबासाहेब असं म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे उद्दिष्ट आमच्या चळवळीचं राहील आणि या उद्देशानुसार नव्या समाज रचना निर्माण करणे, नव्या समाजाची निर्मिती करणे हे आमचं उद्दिष्ट राहील आणि त्यासाठी आमचा हा संघटना आमचा पक्ष हा बांधील राहील असं बाबासाहेबांनी RPIच्या म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे, म्हणजे उद्देशामध्ये लिहिलं आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की बाबासाहेबांचा उद्देश काय होता
की या देशामधली जी विषमतावादी व्यवस्था आहे ही व्यवस्था नष्ट करणे आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या आधारावर एक नवी समाज रचना निर्माण करे, हे उद्दिष्ट बाबासाहेबांचं होतं. आणि हेच उद्दिष्ट भगवान बुद्धाचं होतं आणि भगवान बुद्धाच्या उद्दिष्टाला धरूनच बाबासाहेबांनी आपलं हे उद्दिष्ट बनवलेलं आहे. हे जर बाबासाहेबांच्या चळवळीचे उद्दिष्ट असेल, तुम्ही जे आता सांगितलेलं, तर मग आता आंबेडकर जयंती साजरी करताना आपण बघतोय की लोक डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचतात जयंतीच्या दिवशी. मग असं जर होत असेल तर काय बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे उद्दिष्ट साध्य होईल, पूर्ण होईल? काय वाटतं तुम्हाला? खरं तर बाबासाहेबांची जयंती ही जयंती करण्यासाठीच बाबासाहेबांचा नकार दिला होता, बाबासाहेबांनी नकार दिला होता. आणि बाबासाहेबांनी असं म्हणलं होतं की त्या काळात बाबासाहेबांच्या हयातीत काही लोकांनी बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना चक्क सांगितलं की मी माझा वाढदिवस साजरा करण्याच्या विरोधात आहे. काही महापुरुषांचे वाढदिवस होतात, परंतु मी माझ्या वाढदिवसाच्या विरोधात आहे. आणि मग पुढेही बाबासाहेब असं म्हणतात की वाढदिवस साजरा करणं म्हणजे एक विभूती पूजा आहे, असं बाबासाहेबांनी स्पष्ट म्हणलेलं आहे. आजही त्यांची ती भाषणं उपलब्ध आहेत. म्हणजे विभूती पूजा, व्यक्तिपूजा ही मला मान्य नाही आणि विभूती पूजा ही लोकशाहीला मारक आहे, असं बाबासाहेब म्हणतात. मग आज तेच झालेलं आहे की आज आम्ही जयंती करतो, नाचतो, गाजतो, त्याच्यात गाणे म्हणतो, डीजे वाजवतो, मिरवणुका काढतो. म्हणजे बाबासाहेबांची आम्ही विभूती पूजा चालवलेली आहे, बाबासाहेबांची व्यक्तिपूजा चालवलेली आहे, बाबासाहेबांनी एक प्रकारचं देव बनवलेलं आहे आणि केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करणं याच्यातच आमची चळवळ हयात गेलेली आहे. आणि म्हणून आज आमच्या चळवळीला यश मिळत नाही. आणि बाबासाहेब त्यामध्ये ते पुढे असं म्हणतात, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं राहिलेलं जे पूर्ण उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असं बाबासाहेब स्वतः म्हणतात. आणि प्राणार्पणानं लढा, असं बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलंय. परंतु आज मात्र याकडे दुर्लक्ष होते आणि केवळ आपण एक एन्जॉय म्हणून आपण बघतो आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात आम्ही साजरी करतो. खरं तर करोडो रुपये आम्ही त्यावर खर्च करतो. हेच करोडो रुपये जर आम्ही वाचवले तर याच्यातून एखादी मोठी चळवळ उभी राहू शकते. आणि जे उद्दिष्ट आपलं, एखाद्या चळवळीचं आपण उद्दिष्ट ठरवलं की 10, 20, 25 वर्षात आम्ही एक चळवळ करू, तर हा पैसा जर आपण वाचला, आमच्याकडे आला, तर केवळ 5 ते 10 वर्षामध्ये बाबासाहेबांचं हे स्वप्न साकार होऊ शकते आणि त्यांचं उद्दिष्ट सफल होऊ शकते, असं मला वाटते. तुम्ही आता म्हणालात की जर डीजेच्या तालावर नाचून किंवा गाणी गाऊन किंवा मिरवणुका काढून ती विभूती पूजा आहे आणि त्यांना काही बाबासाहेबांच्या चळवळीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर त्याच्यावरती उपाय काय आहे? बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर आपल्याला, बाबासाहेब आंबेडकरांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जसं बुद्धानं या देशामध्ये सामाजिक क्रांती केली, तर बुद्धाने प्रथम काय केलं की मी एकटा ही सामाजिक क्रांती करू शकत नाही, परंतु माझ्या विचाराचे जर लोक मला जुळले, माझ्यासोबत जुळले, तर त्या लोकांना घेऊन मी एक या देशामध्ये परिवर्तन करू शकतो. म्हणून बुद्धाला सुरुवातीला 5 लोक मिळाली, नंतर अनेक लोक मिळाली, हजारो लोक भिक्षुक मिळाली आणि त्या भिक्षूंच्या माध्यमातून बुद्धाने त्यांच्यामध्ये त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण केली आणि त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून जी भिक्षू तयार झाला, भिक्षू संघ निर्माण झाला आणि मग त्या भिक्षू संघाने संपूर्ण भारतामध्ये परिवर्तन घडून आणलं. म्हणजे याचा अर्थ काय की त्याग आणि परिवर्तन हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्याग आणि परिवर्तन करणारे कार्यकर्ते जर तयार झाले तर ते कार्यकर्ते म्हणजे या देशामध्ये परिवर्तन घडू शकतात आणि या देशामध्ये प्रबोधन घडू शकतात. म्हणून आज आपल्याकडे काय आहे की जे बुद्धांनी सांगितलं तो संघ, त्या बुद्धाच्या संघाप्रमाणे आमच्या शत्रूंनी ती संकल्पना उचलली, बुद्धाची संघाची संकल्पना, आणि आज आमचा शत्रू सत्तेमध्ये आहे. पण आम्ही मात्र ती संकल्पना डावलली आणि आज आमचे कार्यकर्ते स्वतःचा त्याग आणि समर्पण करण्यापेक्षा आज वेगळ्या दिशेनं काम करतात, वेगळ्या दिशेनंच त्यांची दिशा ठरवतात आणि म्हणून आम्हाला सफलता मिळत नाही. बाबासाहेबांनी या संदर्भात अजून पुढे म्हणलेलं आहे की जर या देशामध्ये ज्या दिवशी 30 जून 1956 रोजी बाबासाहेबांनी दिल्लीला बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये म्हणलं की बाबा एका जातीच्या जीवावर आम्ही या देशातली राजकीय सत्ता हस्तगत करू शकत नाही. म्हणून राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी आपल्याला आपल्या समविचारी लोकांना आपल्याला एकत्र करावं लागेल. तर त्या सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की अनुसूचित जातीतल्या सर्व जाती, अनुसूचित जमातीमधल्या सगळ्या जाती आणि जे इतर मागासवर्ग आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला सोबत चालवावं लागेल. कारण बाबासाहेबांनी त्याच्यासाठी एक विशेष शब्द वापरला की हे आपल्या समान अंतःकरणाचे घटक आहेत. हा बाबासाहेबांनी शब्द वापरला. म्हणजे SC ST OBC हे समान अंतःकरणाचे घटक आहेत आणि यांना सोबत घेऊन जर आपण चाललो तर आपण या देशाची राजकीय सत्ता हस्तगत करू शकतो. आणि या लोकांना सोबत घेण्यासाठी काय करावं लागेल, तर हजारो वर्षापासून हे एका विशिष्ट
म्हणजे विषमतेच्या एका याच्यात काम करतात. म्हणून यांना जर आपल्याला घ्यायचं असेल तर यांचं परिवर्तन घडवणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन करण्यासाठी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांची फार भूमिका महत्वाची आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की कार्यकर्त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार करायचे आणि मग ते समाज जीवनामध्ये सोडायचे आणि मग समाज जीवनामध्ये ते लोक प्रबोधन करून परिवर्तन घडवतील. तर त्यासाठी बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांनी द ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरेस्ट टू पॉलिटिक्स या नावाचं एक ट्रेनिंग स्कूल निर्माण केलं होतं. आणि ह्या ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होतील आणि मग ते कार्यकर्ते समाज जीवनामध्ये प्रचार आणि प्रसार करतील आणि मग त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये परिवर्तन घडेल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून परंतु बाबासाहेब थोडक्यात लगेच गेले आणि मग ते जे ट्रेनिंग सेंटर बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं ते नंतर बंद पडलं. म्हणजे आज आमच्या शत्रूंनी टी ट्रेनिंगची संकल्पना उचलली आणि त्या ट्रेनिंगची आज त्यांचे मोठे मोठे सेंटर्स आहेत. आमचं एकही ट्रेनिंग सेंटर नाही, म्हणून आमच्या चळवळी ह्या फेल जातात, हे यशस्वी होत नाहीत. म्हणून ट्रेनिंग सेंटर फार महत्वाचं आहे, कार्यकर्ता निर्माण करणं फार महत्वाचं आहे. कार्यकर्ता हा म्हणजे प्रशिक्षित असला पाहिजे, त्याच्याकडे सगळं विद्वान ज्ञान असलं पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये एक तर समर्पित भावना निर्माण त्यांच्यामध्ये झाली पाहिजे, त्यागाची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्याग आणि समर्पणाच्या माध्यमातून या देशामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ यशस्वी करू शकतो. त्याच्यासाठी वेळ लागेल, परंतु वेळ जर लागेल परंतु त्याच्यासाठी आपल्याला जवळपास आपण बघतो की आमचे शत्रू 100 वर्ष थांबायला तयार आहेत. आम्हाला मात्र लगेच पाहिजे, तर ते होणं अशक्य आहे. म्हणजे भगवान बुद्धानं 45 वर्ष पायी फिरून या देशामध्ये परिवर्तन घडवलं. बाबासाहेबांना 40 वर्ष लागली, आम्हाला कदाचित 100 वर्ष लागू शकतील, परंतु त्या दिशेनं जर आम्ही काम केलं तर निश्चितच आम्ही आमचं जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त करू शकतो असं मला वाटतंय. धन्यवाद सर. माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत PR सोनवणे सर आहेत. आपण बघतोय की लोक म्हणतात की आंबेडकरी चळवळ, कार्यकर्ते म्हणतात, नेते म्हणतात आंबेडकरी चळवळ. तर आंबेडकरी चळवळीचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, काय सांगाल तुम्ही? आंबेडकरी चळवळीचा जो उद्देश आहे, जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वप्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे. आता हे कधी कधी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. संविधानाची जी प्रास्ताविका आहे, प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, याच्यामध्ये 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं. प्रिअम्बलमध्ये हे उद्दिष्ट हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, संविधान सादर करताना म्हणजे 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी हीच गोष्ट सांगितली. त्यानंतर आपल्या पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टमध्ये जी लिगल एक्सपर्टची न्यायाधीशांची कॉन्फरन्स झालेली होती, त्या कॉन्फरन्समध्ये लिगल एक्सपर्ट्सला, कायद्याच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना बाबासाहेबांनी हेच सांगितलं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वप्रणालीच्या आधारे आपल्याला समाज आणि राष्ट्राची निर्मिती करायची, हे चळवळीचं उद्दिष्ट आहे. आणखी जर आपण काही प्रसंग घेतले तर बाबासाहेबांनी भारतीय जनतेला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलेलं होतं. साधारण 1952 ते 1956 असं सलग 4 वर्ष त्यावर बाबासाहेब वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये चर्चा घडवून आणत होते, प्रश्नोत्तर घडवून आणत होते आणि त्यानंतर त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी हे चळवळीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी भारतीय जनतेला उद्देशून सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखी महत्वाचा एक प्रसंग म्हणजे अर्थातच धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या झालेल्या मुलाखती. या मुलाखतीमध्ये आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी संबोधित करत असताना बाबासाहेब सांगतात की मी धम्म का स्वीकारला? मी धम्म यासाठी स्वीकारला की धम्मामध्ये, बौद्ध धम्मामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव आहे, म्हणजे हेच ते उद्दिष्ट आहे. नंतर 3 ऑक्टोबर 1954ला बाबासाहेबांचं ऑल इंडिया रेडिओवर एक भाषण झालेलं होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की या तत्वप्रणालीसाठी, या उद्दिष्टासाठी आपण हे सर्व भारतीय म्हणून करत आहोत. त्यानंतर संविधान सभेला बाबासाहेबांनी एक निवेदन सादर केलेलं होतं 1947च्या वेळेस, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. याच्यामध्ये बाबासाहेबांनी या स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये आपल्या चळवळीचंच नव्हे तर राष्ट्राचं उद्दिष्ट सांगितलेलं होतं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपलं उद्दिष्ट आहे. 19 मार्च 1940ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेचं एक पत्रक बाबासाहेबांनी पब्लिश केलेलं होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की हे आपण कशासाठी करतो, हा स्वतंत्र मजूर पक्ष
किंवा आपली चळवळ कशासाठी आहे, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यासाठी आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. समजा रेल्वे कामगार परिषद जी 13 फेब्रुवारी 1938 रोजी भरवली गेली होती, त्यामध्ये बाबासाहेबांनी हेच उद्दिष्ट सांगितलं. ॲनिलेशन ऑफ कास्ट हे जे अतिशय महत्वाचं आणि खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे, अर्थात ते पुस्तक म्हणजे एक बाबासाहेबांचं न झालेलं स्पीच लाहोर कॉन्फरन्समध्ये ते झालं नाही, पण पुस्तक रूपानं बाबासाहेबांनी पब्लिश केलं 1936ला. त्याच्यामध्ये हेच उद्दिष्ट सांगितलं. इतकंच काय, जेव्हा महाडचा संग्राम बाबासाहेबांनी हातामध्ये घेतला तेव्हा महाड येथे एक विराट सभेचं आयोजन 19 मार्च 1927 यावेळेसही बाबासाहेबांनी हेच सांगितलं. म्हणजे या सगळ्या अतिशय महत्वाच्या प्रसंगामध्ये महामानवांच्या जीवन संघर्षाच्या एकच गोष्ट बाबासाहेब हे रिपीट करतायत की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वप्रणाली हेच आमचं उद्दिष्ट आहे. या तत्वप्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं हे आमच्या चळवळीचं, समाजाचं, राष्ट्राचं उद्दिष्ट आहे, जे भारतीय संविधानामध्ये प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यामध्ये उद्देशिकेमध्ये अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये हे लिहिलेलं आहे. म्हणजे ते आपल्या भारतीय जनतेचं उद्दिष्ट आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या किंवा आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट हे फक्त आंबेडकरी चळवळीचं उद्दिष्ट नाही, तर आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया काय करू इच्छितो, तर या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वप्रणालीच्या आधारे समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. बरं सर, तुम्ही आता म्हणालात की आंबेडकरी चळवळीचे किंवा बाबासाहेबांच्या चळवळीचे उद्दिष्ट तुम्ही आता सांगितलं की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. तर हे जर चळवळीचे उद्दिष्ट असेल तर आपण बघतोय की आता आंबेडकर जयंतीमध्ये डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचणे असे जर प्रकार घडत असतील तर आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य होईल का, काय वाटतं तुम्हाला? आता बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आनंद उत्सव साजरा करणं हे अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु हे आपल्याला नाकारता येणार नाही की याच्यामध्ये काही अपप्रवृत्ती म्हणा किंवा काही अनिष्ट प्रथा पडतायत. आणि त्यातली सगळ्यात धोकेदायक मला जर कुठली वाटत असेल तर डीजे आणि काही प्रमाणामध्ये लेजर शो याच्या माध्यमातून यामध्ये हेल्थ केअरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. काही अप्रिय घटनाही घडलेल्या आहेत. मागच्या 2-3 वर्षामध्ये कार्यकर्ते काही प्रमाणामध्ये जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा चळवळीतली जाणकार मंडळी जी आहे, समजदार मंडळी, हे थोडंसं काउन्सिलिंग करतायत. जे युवक धांगडधिंगा करतात म्हणतात किंवा डान्स करतात डीजेच्या तालावर खास करून, तर याला चांगलं यश मिळते. किंवा अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे मिरवणुकीमध्ये खास करून हे समजावून सांगतात की डीजे हे आरोग्याला घातक आहे. डीजे कुठं लावला जातो तर महामानव बाबासाहेबांची जयंती, शिवजयंती, काही प्रमाणामध्ये गणपती उत्सव, आणखी काही देवीचे उत्सव वगैरे, नवरात्र, इथं ह्या गोष्टी आहेत. मागच्या 3 वर्षाचा जर विचार केला लॉकडाऊन नंतरच्या, तर हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. होतंय ही आनंदाची गोष्ट आहे, पण ते पूर्ण थांबायला हवं. खास करून डीजे ही अनिष्ट पद्धत ही बंद झाली पाहिजे. समुपदेशांच्या माध्यमातून ती होऊ शकते असा आमचा अनुभव आहे. हा, आनंदाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गाणी, थोड्याफार प्रमाणामध्ये नृत्य, आणि हे सगळं सगळ्यांनाच करायला आवडतं, सगळ्या सणासुदीमध्ये आवडतं. जर समजा हे डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचणे यामुळे जर आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य होत नाही असं तुमचं म्हणणं आहे, आणि जर हे असं असेल तर मग आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याच्यावरचे काय उपाय आहेत, काय वाटते तुम्हाला? अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मुद्दा उपस्थित केलाय. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट माणूस हा लहानपणापासून किंवा जन्मतः शिकत नसतो, तर ती शिकवावी लागते. त्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक असतं. मग शिक्षण आणि प्रशिक्षण ही पद्धत बाबासाहेबांनी स्वतः विकसित केलेली आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था बाबासाहेबांनी उपाययोजना म्हणून 3 वेगवेगळ्या वेळी ही यशस्वीपणे राबवलेली आहे उपाययोजना म्हणून. उदाहरणार्थ, ब्रिटिश असताना, ब्रिटिश जाताना म्हणजे 1942 ते 1947, आणि ब्रिटिश गेल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर 1950 पासून 1956 पर्यंत. मग ब्रिटिश असताना बाबासाहेबांनी डिप्रेस क्लासेस इन्स्टिट्यूशन निर्माण केलं. इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी उपाययोजना आहे असं मी मानतो, कारण कोणतंही प्रशिक्षण हे इन्स्टिट्यूशन बिल्डिंग याच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवता येऊ शकतं. ब्रिटिश जाताना बाबासाहेबांनी
विद्यार्थी युवक आणि महिला यांनी सोशो पॉलिटिकल लाईफमध्ये ऍक्टिव्ह असावं यासाठी स्टुडंट पार्लमेंटची निर्मिती केली, खास करून कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी युवक महिला यांना प्रशिक्षण देण्यासाठी. त्यानंतर 1956ला म्हणजे हे जे स्वातंत्र्य समता बंधुतेचं त्यांचं शिवाजीनगर कोर्टमध्ये भाषण झालं आणि त्यानंतर खुलं पत्र लिहिलं. त्यानंतर बाबासाहेबांनी अतिशय महत्वाकांक्षी प्रशिक्षणाची व्यवस्था बनवली. त्याचं नाव होतं द ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. त्याचा अभ्यासक्रम त्यांनी बनवला की बाबासाहेबांचा अभ्यासक्रम आजच्या संदर्भामध्ये विकसित केला पाहिजे. आणि खास करून मी असं म्हणेल, हे करत असताना प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करावे लागतील. कारण ज्या काही अप्रिय गोष्टी घडत आहेत समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, राज्य-राष्ट्रामध्ये, याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रबोधनाचे केंद्रबिंदू जर काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या किंवा ते चुकले तर अघटित गोष्टी घडतात. मग याच्यावर समाधान काय? तर याच्यावरचं समाधान आहे प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं निश्चित करणे. मग प्रबोधनाचे केंद्रबिंदू नव्यानं कशा पद्धतीनं निश्चित केले पाहिजेत? तेव्हा लोकशाही हा प्रबोधनाचा पहिला केंद्रबिंदू असला पाहिजे आणि याची सुरुवात झाली पाहिजे ही लोकशाहीची परिभाषा, व्याख्या, याच्यातून त्याचा प्रारंभ बिंदू हा निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा लोकशाही या विषयावर व्याख्या विचारली जाते, आपण सगळे शिकलेले लोक शाळेपासून काय शिकवलं जातं? अब्राहम लिंकनची व्याख्या शिकवली जाते. ती काय आहे की डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. खूप सुंदर व्याख्या आहे. पण ती कशी आहे की उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका याच्यामध्ये संघर्ष झाला, तो मिटवण्यासाठी अब्राहम लिंकननी एक संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये ही व्याख्या सांगितली. चांगली व्याख्या आहे, पण ती त्यांच्या देशासाठी आहे. तिथं अध्यक्षीय लोकशाही आहे, संसदीय लोकशाही नाही. भारतामध्ये संसदीय प्रणाली आहे, संविधानिक लोकशाही संसदीय पद्धतीमध्ये आपण व्यवस्थेमध्ये विकसित करत आहोत. मग ती लोकशाहीची व्याख्या जी भारतासाठी बाबासाहेबांनी सांगितली, मला वाटतं ती त्याचं आकलन करणे, त्याच्या प्रत्येक शब्दावर आपण विचार करणे आणि प्रबोधनाचा केंद्रबिंदू बनवणे, ही व्याख्या मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. बाबासाहेब असं म्हणतात, तेच पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टमध्ये त्याची सुरुवात झाली 22 डिसेंबर 1952ला. बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या सांगितली. द मेथड अँड फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. The method and form of the government that brings the revolutionary changes in the economical and social life of the people without bloodshed. It is our associated living. खून बहाए बगैर जनता के आर्थिक तथा सामाजिक जीवन में आमूलाग्र क्रांतिकारक परिवर्तन लाने वाली शासन प्रशासन प्रणाली को लोकतंत्र कहते हैं. यह हमारे सहजीवन की व्यवस्था है. रक्तपाताशिवाय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक परिवर्तन घडविणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. ती आमची सहजीवनाची व्यवस्था आहे. आता इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की उपाययोजना काय? ही लोकशाहीची व्याख्या हा आपण प्रबोधनाचा केंद्रबिंदू बनवला पाहिजे. यातल्या प्रत्येक विषयावर सखोल चर्चा झाली पाहिजे, कार्यक्रम झाले पाहिजेत, सिम्पोजियम, सेमिनार आणि सगळ्या प्रकारचं जे प्रबोधनाची माध्यमं आहेत याच्यातून याच्यावर काम झालं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आता आपल्याकडे वेळ नाही, पण मी फक्त ते बिंदू या ठिकाणी सांगतो काही मिनिटांमध्ये. पहिला बिंदू अर्थातच आपण सांगितलं की लोकशाही. दुसरा महत्वाचा बिंदू आहे आपलं जे संविधान आहे त्यातलं पहिलं वाक्य आहे इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. राज्यों का संघ होगा, राज्यांचा संघ असेल तेव्हा युनियन ऑफ इंडिया, भारताचे संघ राज्य हा प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. यातला संघ हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. संघ भावना महत्वाची आहे. तेव्हा राज्यांच्या मध्ये संघ भावना, भारत हा राज्यांचा संघ आहे, तेव्हा युनियन ऑफ इंडिया, भारताचे संघ राज्य हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. तिसरा प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे संसदीय प्रणाली, की ज्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. अर्थातच निवडणुका, त्यानंतर मजबूत पक्ष संघटना, क्रिएटिव्ह वेलफेअर मेजॉरिटी, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अर्थातच आपल्याला भारताचे संविधान हा प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याचबरोबर संविधानामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो कल्याणकारी राज्य राष्ट्र हा आपला प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. हे करत असताना आपण आर्थिक बाजू ज्या आहेत, आर्थिक विषय हे त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतच नव्हे तर आशिया खंडामध्ये अर्थशास्त्र या विषयातले पहिले पोस्ट डॉक्टरेट होते. तेव्हा आपले महामानव, आपण त्यांचे अनुयायी आहोत. आपल्यासाठी प्रबोधनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे कल्याणकारी अर्थशास्त्र. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक
फायनान्स, सार्वजनिक वित्त व्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमिक्स म्हणजे राजनैतिक अर्थशास्त्र आणि आजच्या काळामध्ये आचरणाचे अर्थशास्त्र, त्याचबरोबर शाश्वत वित्त प्रणाली हे आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. भारतीय संविधानामध्ये 6 मापदंड आहेत मानव विकासासाठी: शिक्षण, आरोग्य, प्रतिष्ठेचा रोजगार, त्याचबरोबर सामाजिक न्याय, सामाजिक समता, सामाजिक सेक्युरिटी, ज्याला आपण सोशल सेक्युरिटी म्हणतो, सामाजिक सुरक्षा, हे प्रबोधनाचे 6 बिंदू असले पाहिजेत. जगासाठी देर आर 17 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, 17 शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत. भारतीय संविधानामध्ये 24 आहेत, जगासाठी 17 आहेत. ही 17 एक आज आहेत, 21व्या शतकामध्ये आहेत. भारतीय संविधानामध्ये हे सगळं आहेच. याच्या व्यतिरिक्त 24 आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल भारतीय संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 पासून अंतर्निहित आहेत. बघा, आपला जो राष्ट्रध्वज आहे याच्यामध्ये अशोक चक्र आहे. अशोक चक्रामध्ये ज्याला आपण स्पोक म्हणतो हे 24 आहेत. काही ठिकाणी आम्ही ग्रामीण भागामध्ये त्याला आऱ्या म्हणतो. तर ते 24 आहेत. सो 24 गोल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑलरेडी एक्झिस्टिंग इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे आपले प्रबोधनाचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. आणि या सगळ्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे. तेव्हा सुरुवातीला हे विषय थोडेसे आपल्याला क्लिष्ट वाटतील, पण जर आपण त्याच्यासाठी काही सांस्कृतिक कार्य हातामध्ये घेतलं आणि सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जातं की वामनदादांचं एक गाणं 10 भाषणापेक्षा मोठं असतं. तेव्हा त्या पद्धतीनं हे अवघड विषय आपण सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण प्रबोधन प्रभावीपणे करू शकतो. आणि ही उपाययोजना केली तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं ह्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू शकतं असं मला वाटतं. धन्यवाद सर, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे उद्दिष्ट, त्याच्यावरचे उपाय आपण निर्भीड आणि परखडपणे मांडलेत. त्याबद्दल आपले जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.